नमस्कार मंडळी. तर आज मी तुमच्यासाठी नवीन ब्लॉग घेऊन आलो आहे. अंगणेवाडीची जत्रा 9 फेब्रुवारीला होती. सो थोडा लेट झाला व्हिडिओ बनवायला, पण हे जस्ट आलो आहे पार्किंगमध्ये. तुम्ही बघू शकता पार्किंग झाली आणि आता रस्त्याला चालायला लागलो आहे. इथे एस टी स्टँड, इथे गाड्या थांबतात लांब, खूप लांब. हे आमचे बंधुराज आशिष हसगावकर आणि आमची आईसाहेब, आणि मागून आमचे विराज साहेब आणि लक्ष्मण साहेब येत आहेत. तर चालता चालता खूप चालावं लागतं, खूप लांब असतं, कारण पार्किंगची व्यवस्था नसते. चालता चालता या सगळ्या गाड्या, सगळी दुकानं, लोक किती सकाळी सकाळी आम्ही गेलो होतो तर बऱ्यापैकी गर्दी होती. सकाळी जास्त गर्दी नसते, लवकर उठून गेलं की लवकर दर्शन होतं व्यवस्थित आणि एन्जॉय करू वाटतं. तर बघू शकता तुम्ही किती गर्दी आहे. ही सगळी दुकानं छोटी छोटी, लाखो भाविक येतात. ही खाज्याची घिवर, हे खाजं बनवत आहेत. ओट्या, नारळ, हे सगळे देवीला लागतं ते सगळं सामान. बघा थंडी प्रचंड होती, अजून काही डिस्टन्स पार नाही झालं आहे. खूप चालावं लागतं कारण वाहतूक कोंडी होते त्याच्यामुळे. बघू शकता देवीला लागणारं सगळं साहित्य. हे लोक लवकर सकाळीच जाऊन अर्ली मॉर्निंग 4-5 वाजता जातात आणि लवकर दर्शन घेऊन निघतात. ही सगळी दुकानं, खूप मजा येते, एन्जॉय वाटतं. वर्षातून एकदा अंगणेवाडीची जगप्रसिद्ध अशी जत्रा. ही सगळी खाज्यांची दुकानं. चालता चालता मजा येते, ओळखीची माणसं भेटतात, खूप एन्जॉय वाटतं. एका वर्षातून सगळे लोक येतात मुंबईवरून, परदेशातून. बघू शकता तुम्ही सगळे उसळपाव, मिसळपाव, डोसा, सगळी दुकानं, खूप दुकानं असतात वेगवेगळ्या प्रकारची. चालता चालता हा सगळा नजारा दिसतो, बघू शकता तुम्ही. हे सगळं खाजं बनवायची रेसिपी. गुळाचा पाक असतो, त्यात आलं, तीळ आणि गूळ असं करून ते सगळं बनवतात. हे वरून आम्ही लाईनमध्ये उभे होतो, तर वरून असा नजारा दिसत होता. आम्ही सगळे लाईनमध्ये उभे आहोत, बघू शकता तुम्ही. दर्शन झाल्याने आम्ही गेलो मालवणला. मालवणला भरपूर फिरलो. ही मालवणची किनारपट्टी, इथून सिंधुदुर्ग किल्ला दिसतो. ही जेट्टी बघू शकता तुम्ही. निसर्गरम्य वातावरण, एकदम क्लीन असा समुद्र आहे. सगळ्या होड्या लागल्या आहेत, तिथे लिलावं लागतं सगळं, बघू शकता तुम्ही. शांत वातावरण, समुद्र आहे. हे मालवणचं मच्छी मार्केट, इथे मोठमोठी लिलावं लागतात, बघू शकता तुम्ही. आणि हा आमच्या महाराजांचा सिंधुदुर्ग किल्ला. तर इथून किल्ल्यावरती होड्या जातात, बघू शकता. लाटांचा आवाज. मच्छी मार्केट, मालवण नगर परिषद. सगळ्या लेडीज फ्रेश फिशेस घेऊन बसलेले असतात. बांगडे, सुरमई, पापलेट, सुकी मच्छी, कालवं, तिसरे, जवला, बोंबील, बघू शकता तुम्ही. लवकर दर्शन झाल्यामुळे आम्ही हे सगळं फिरू शकलो. त्यानंतर आलो बाजारपेठेत. ही बघा बाजारपेठ, हे सगळं गावठी सगळ्या भाज्या, ही सगळी बाजारातली दुकानं, बघू शकता तुम्ही. खूप ऑर्गॅनिक अशा भाज्या असतात ह्या. आल्यावरती नक्की ट्राय करा बाजारपेठेत. ना कसं ट्रॅफिक ना, शांत, एकदम शांत असतं सगळं. गावठी नारळ, भाज्या, तांदूळ, बघू शकता तुम्ही. शांत अशी बाजारपेठ. हे बघा सगळ्या भाज्या, गावठी अंडी, काजूगर ओले 100, 400 रुपयाला 100 असतात. हे आगळ, कोकम सोलं, हे बघा
आबोलीचे हार, बाजारपेठ. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. तोपर्यंत बाय. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.